श्री गणेशाय नमः। त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा त्रिवास करुणी ओजा। सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सुरस्वर्गी पाहता विनोदा। ऐसे गुरु चरण ध्यात, जाता विष्णू नामांकित। अति श्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी। क्षणेक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित। कृपा निधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा। रूप दिसे सुषुप्तितम, जटाधारी भस्मांकित। व्याघ्र चर्म परिधानित, पितांबर कासे देखा। एवनी योगेश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी। आश्वासुनी तयावेळी, अभय कर देतसे। इतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित। चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयावेळी। मूर्ती देखिली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात। पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची। देखून या योगीशाते, करिता झाला दंडवते। कृपा भाकी करुण वक्ते, माता पिता तू म्हणतसे। जय जयाजी योगधीशा, अज्ञानतम विनाशा। तू ज्योती हा प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी। तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष। तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया। कृपेनी भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी। तुमचे नाम कवन मुनी, कवने स्थानी वास तुम्हा। सिद्ध मने आपण योगी, हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी। प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नरसिंह सरस्वती विख्यात। त्याचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर। त्रयमूर्तीचा अवतार, श्री नरसिंह सरस्वती। भक्त तारावया लागी, अवतार तयमूर्ती जगी। सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तारावया। ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्त जना सदा वरदू। अखिल सौख्य श्री आनंदू, देता होय शिष्य वर्गा। त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण। धन धान्यादी गोधन, अष्टश्रवे नांदती। ऐसे म्हणे सिद्धमुनी, ऐकुनी विनवी नामकरणी। आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे। ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती। वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे। तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी। संहार करुणी संशयासी, निरोपावे स्वामिया। सिद्ध मने तैवेळी, एक शिष्या स्तोम मौळी। गुरु कृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल परियेसा। गुरु कृपा होय जासी, दैन्य दिसे कैचे त्यासी। समस्त देव त्याचे वंशी, कळी काळासी जिंके नर। ऐसी वस्तू पूजनी, दैन्य वृत्ती सांगसी झनी। नसे तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगीतस्तोसी। त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जानिजे निर्धारू। देऊ शकेल अखिलवरू, एका भावे भजावे। एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे श्रीपुरारी। रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्त जनांसी। आपण कोपे एखाद्यासी,
रक्षू न शके व्योमकेशी अथवा विष्णु पर्येसी रक्षू न शके अवधारी ऐसे ऐकुनी नामकरणी लागे सिद्धाच्या चरणी विनवितसे कर जोडुनी भक्ती भावे करुणिया स्वामी ऐसा निरूप देती संदेह होता माझे चित्ती गुरु केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आनिक तुम्ही निरोपिले ती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न रक्षी कोणी हा बोल असे कवनाचा कवनशास्त्र पुराणींचा संदेह फेडिगा मनाचा जेने मन दृढ होय येणे परी नामकरणी सिद्धांसी पुसे बंदोनी कृपानिधी संतोषोनी सांगतसे पर्येसा सिद्ध मने शिष्यासी तुवा पुसले आम्हासी वेद वाक्य साक्षीसी सांगेन एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करुण त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णू मूर्ती व्यास झाला द्वापरांती प्रकाश केला या क्षिती ब्रह्मवाक्य विस्तारे तया व्यासापासूनी ऐकले समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारुनी सांगेन एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेव निरूपिला ऐसे म्हणता नामकरणी पुनरपि सिद्धांसी नमुनी विनवितसे करद्वय जोडुनी भावभक्ती करुनिया मने सिद्धा योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केवी कार्यासी आद्यंत विस्तारेसी निरोपिजे स्वामिया एक शिष्या एक चित्ता जधी प्रलय झाला होता आदि मूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टी रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जागृत होय या कारणा आदि पुरुष तये वेळी जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचना घर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा मने ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहून आनिक बळी कवन नाही म्हणतसे हा सोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळी देखून या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्माहर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ पर्येसा संतोषोनी नारायण निरोप दिधला अति गहन सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिधली तये वेळी ब्रह्मा म्हणे विष्णूशी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी ब्रह्मयाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद सती हे घे म्हणून देता झाला ते वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार तेनेची परी रचूनी स्थिर प्रकाश करी म्हणतले अनादि वेद असती जान
असे सृष्टीचे लक्षण, जैसा आरसा असे खून, सृष्टी रचावी तया परी. या वेद मार्गे सृष्टीसी, रची गा ब्रह्मया अहिर्निशी. म्हणून सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी तेथे. सृजी प्रज्ञा अमुक्रमे, विविध स्थावर जंगमे. स्वेदज अंडज नामे, जारज उद्भीज उपजीविले. श्री विष्णूचे निरोपाने, त्रिजग रचिले ब्रह्मयाने. ज्या परी सृष्टी क्रमने, व्यासे ऐसे कथियेली. सिद्ध मने शिष्यासी, नारायण वेद व्यास ऋषी. विस्तार क्याला पुराणांसी, अष्टादश विख्यात. तया अष्टदशात, पुराण ब्रह्मवैवर्त. ऋषेश्वरासी सांगे सूत, तेची परी सांगतसे. सनकादिकांते उपजवोनी, ब्रह्मानिष्ट निर्गुणी. मरीचादी ब्रह्मर सगुनी, उपजवी ब्रह्मा ते वेळी. तेथुनी देव दैत्यांसी, उपजवी ब्रह्मा परियेसी. सांगतो कथा विस्तारेसी, एक आता शिष्योत्तमा. कृत त्रेता द्वापर युग, उपजवी मग कलियुग. एकेकांते निरोपी मग, भूमीवरी प्रवर्तावया. बोलावुनी कृत युगासी, निरोपी ब्रह्मा परियेसी. तुवा जाऊनी भूमीसी, प्रकाश करी आपणाते. ऐकुनी ब्रह्मयाचे वचन, कृत युग आले संतोषोन. सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते चित्ते. असत्य नेने कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवीत आभरण त्याचे, रुद्राक्षमाळा करी कंकणे. येणे रूपे युगकृत, ब्रह्मयासी असे विनवीत. माते तुम्ही निरोप देत, केऊ जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक, असत्य निंदा अपवादक. माते न साहवे ते ऐक, कवने परिवर्तावे. ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरूपितो ब्रह्मा आपण. तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी. न करी जड तुते जान, आनिक युग पाठवीन. तुवा रहावे सावध होऊन, म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका. बोलावुनी त्रेतायुगा देखा, निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण, एक शिष्या सांगेन. असे त्याची स्थूल जणू तनू, हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करीती सकळ जन. धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्ममार्ग ब्राह्मणांसी. हाती असे कुश समिधा ऐसे, धर्म प्रवर्तक सदावसे. ऐसे युग गेले हर्षे, निरोप घेऊनी भूमीवरी. बोलावुनी ब्रह्माहर्षी, निरोप देत द्वापरासी. सांगेन तयाचे रूपासी, ऐका श्रोते चित्ते. खडग खट्वांग धरुणी हाती, धनुष्य बाण एके हाती. लक्षण उग्र असे शांती, निष्ठुर तया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा, स्वरूपे व्यापार असे निका. निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका. ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले परियेसा. विचारहीन अंतकरण, पिसाच्या सारखे वदन. तोंड खालते करुण, ठाई ठाई पडतसे. वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष संगे घेऊन.
वाम हाती धरुणे शिष्ण एत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्यपाप समिश्र हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून या देखून या तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पूस तसे अति विनयाने लिंग जिव्हा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकेन समस्त लोकासी लिंग जिव्हा रक्षणासी हारी असे आपणाते या कारणे लिंग जिव्हा धरुणी नाचे ब्रह्मदेवा जेथे मी जाईन स्वभावा आपण न भिये कवनाते ऐकुनी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भुवीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमिसी आपुले गुण तुम्हासी सांगेन एका स्वामिया उच्छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशी निरानंद पर्येसी निंदा कलह माझेनी परद्रव्य हारक परस्त्री रत हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सर दंभक प्राण सखे माझे असती बका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण पर्येसी छळन करुणी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे जान आणिक असतील पुण्यजन तेची माझे वैरी जान म्हणून विनवी ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे हे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे 100 पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवस वरी मग होई तयासी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे क्षिती कष्टिती बहु दिवसपर्यंत तैसे नव्हेची कलियुग जान स्वल्प आयुष्य मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावीती परमार्था जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करतील जानुनी त्यास तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमोन स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती ऐसे वैरी जेथे असती केवी जाऊ तयाक्षिती ऐकता होय मज भीती केवी पाहू तयासी 500 भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत मज मारतील देखत कैसा जाऊ म्हणतसे ऐकुन्या कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासून काळात्म्या ते मिळून तुवा जावे भूमिसी काळात्म्याचे ऐसे गुण धर्मवासना करील छेदन पुण्यात्म्याचे अंतःकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे पर्येसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे उपद्रविती माते बहुत कृपानये मज देखत जे जन शिवहरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा तीर्थे हिंडती जे चरणे आनिक ऐकती पुराणे जे जन करीती सदा दाने तेची माझे वैरी जान ज्याचे मनी वसे शांती तेची माझे वैरी ख्याती अदांभिकपणे पुण्य करीती त्यासी देखता भीतसे नासाग्री दृष्टी ठेवूनी जप करीती अनुष्ठानी त्यासी देखिताची नयनी प्राण माझा जातसे स्त्रिया पुत्रांवरी प्रीती माय बापा अवहेरिती त्यावरी माझी बहुप्रीती
परम इष्ट माझे जाना। वेदशास्त्राते निंदिते हरिहराते भेद पाहते अथवा शिव विष्णू दूषिती ते परमाप्त माझे जाना। जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर राग द्वेष विवर्जित धीर त्यासी देखुनी मज भय। ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहु वसी तुवा जाताची भूमिसी तुझे इच्छे राहटतील। एखादा विरळागत होईल नर पुण्यवत त्याते तुवा साह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा। ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे नमन कर संपुट जोडन विनवितसे पर्येसा। माझ्या दृष्ट स्वभावासी केवी साह्य व्हावे धर्मासी सांगा स्वामी उपायासी कवने परी राहटावे। कलीचे वचन ऐकुनी ब्रह्मा हसे अतिगहनी सांगतसे विस्तारुनी उपाय कलीसी राहटवया। काळ वेळ असती दोनी तुझ साह्य होऊनी येत असती निर्गुणी ते चिदाविती तुझ मार्ग। निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जान मळमूत्रे जयासी वेष्टन ते तुझे इष्ट पर्येसी। याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे पर्येसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकीती तुझ। या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती। एखादा विवेकी जान राहे तुझे उपद्रव साहुन जे न साहती तुझे दारुण तेची होती वश्य तुझ। या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती। ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतःकरण कवन असे निरोपावे। ब्रह्मा म्हणे ते वेळी एक चित्ते एक कली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी। धैर्य धरोनी अंतःकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जान लोभ वर्जित नरांसी। जे नर भजती हरिहरासी अथवा असती काशी निवासी गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तुझा न लगे दोष। माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी न लगे दोष। वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बांधू नको। गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्याते तुवान बाधावे। सुकृती शास्त्र परायणासी गुरु ते सेविती वंशवंशी विवेके धर्म करणारांसी त्याते तुवान बाधावे। कली म्हणे ब्रह्मयासी गुरु महिमा आहे कैशी कवन गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मदप्रती। ऐकुनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जान रेफा हा पापस्य दाहका उकार विष्णुर व्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलीसी। ऐकुनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जान रेफा हा पापस्य दाहका उकार विष्णुर व्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलीसी।
गणेशा ते म्हणती गुरु, तैसाची असे वैश्वानरू. ऐसाची जान शारंग धरू, गुरु शब्द वर्ते तुके ठाई. गुरु ब्रह्मा सत्यदान, तोची रुद्र नारायण. गुरुची ब्रह्मकारण, म्हणून गुरु आश्रावा. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीन आपुल्या. गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी, तीर्थव्रत योगत तदापि मुनी. आचार वर्णादि ज्ञानी, ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त. या कारणे श्री गुरुसी, भजावे शास्त्र मार्गेसी. तीर्थव्रत याग तपासी, ज्योतिहा स्वरूप से जाना. आचार धर्म वर्णाश्रमासी, विवेक धर्म मार्गासी. भक्ती वैराग्य युक्तांसी, गुरुची मार्ग दाखविनार. इतुके ऐकुनी कली आपण, विनवितसे कर जोडून. गुरु सर्व देवां समान, केवी झाला सांग मज. ब्रह्मा म्हणे कलिसी, सांगेन तुझ विस्तारेसी. एक चित्ते परियेसी, गुरुवीन पार नाही. श्लोक. गुरुवीन समस्तांसी, श्रवण कैचे परियेसी. श्रवण होता मनुष्यासी, समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता परियेसी, तरतील संसारासी. या कारणे गुरुची प्रकाशी, ज्योतिहा स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्वसिद्धी, होती परियेसा त्रिशुद्धी. कथा वर्तली अनादी, अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी, आंगीरस ऋषींचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी, पुण्यनामे मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करुणी, तप करीती तया स्थानी. तयात वेद धर्म म्हणुनी, पैल पुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक होऊनी, दीपक म्हणुनी ख्याती. शिष्य होता परियसा, होता शिष्य गुरुपरायण. केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण. सेवा करिता श्री गुरुची, वेद धर्म एके दिनी. समस्त शिष्यांसी बोलावुनी, पुसतसे संतोषोनी. ऐका श्रोते कचित्ते, बोलावुनी शिष्यासी. बोले गुरु परियेसी, प्रीती असेल आम्हासी. तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी, जय जय स्वामी निरूपीसी. तू तारक आम्हासी, अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी, तोची पडे रवरव घोरी. अविद्या माया सागरी, बुडून जाय तो नर. मग तया कैची गती, नरकी पडे तो सतती. गुरु तारक हे ख्याती, वेद पुराणे बोलती. ऐकुनी शिष्यांची वाणी, तोषला वेद धर्म मुनी. संदीपकाते बोलावुनी, सांगतसे परियसा. ऐका शिष्य सकळीक, आमुचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक, केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता. काही शेष असे आता, भोगिल्या वाचून न सुटे जाना. तया सामर्थ्य उपेक्षा करीतो, पाप मोक्षा आड रिगतो. याची कारणे निष्कृती करीतो, तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपुले पापा निष्कृती नाही. हा निश्चय जाणुनी पाही, भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीशी. जाईल पाप शीघ्रेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हासी, न्यावे पुरी वाराणसीशी. पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात, कवन असे सामर्थ्यवंत. अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यासी.
तया शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक, बोलतसे अति विवेक, तया गुरु प्रति देखा. दीपक म्हणे गुरुस, पाप करिता देहनाश, न करावा संग्रह दुःखास, शीघ्र करा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, क्षालन करावे पापासी, पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्ते, आपुले देही भोगनी त्वरिते, पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नव्हे आपणासी. देव अथा ऋषेश्वरांसी, मनुष्यादी ज्ञानवंतासी, क्षालन न होय पापासी, आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. ऐकुनी दीपकाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण, कुठे कुष्ठे होईल अंगहीन, अंधक पांगुळ प्रियसा. संवत्सर एक विशत, माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत, अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी, कुष्टी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणासी लागला. ऐकुनी शिष्याची वाणी, संतोषला वेद धर्म मुनी, सांग तसे विस्तारोनी, तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांसी, न भोगिता स्वदेहासी, न वेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा, सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा, प्रतिपाळ नारासी कष्ट अधिका, मजहूर संदीपका तुते कष्ट अधिक जान. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरा नेऊनिया. तया काशीपुरी जान, पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन, तुझ करिता शश्वतमा. दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, कैसा होता शिष्य त्यासी, कुष्ठ होतासी गुरुसी, नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी, कंबळेश्वर सानिध्येसी, राहिले तेथे परियेसी. गुरु शिष्य दोघे जण, स्नान करुणी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत, अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अति भक्ती करुणिया. व्यापिला देह कुष्ठे बहुत, कुकृमी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जान. भिक्षा मागुनी संदीपक, गुरुसी आणुनी देत नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणतसे. रोगे म्हणून पीडिता नरू, साधू जन होती क्रूर, तोच देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवे श्री गुरु कोपेसी, स्वल्प आणिले म्हणून क्लेशी, सांडूनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्ये बहुवस, मिष्टान न आणि म्हणून क्लेश, करिता झाला परियसा. परोपरीचे पक्वान, का नानिशी मने जान, कोपे मारू येत आपण, शाखा परोपरी मागतसे. जेतुके आणि मागुनिया, सर्वस्वे करीतसे माया, कोपे देत शिव्या परोपरी परियसा. एखादे समय शिष्यासी, मने ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलासी, शिष्यराया शिखामणी. सेवेची म्हणत वचने क्रूर,
माते गांजिले अपार तू आमुचे विष्टामूत्र क्षणक्षणा धूत नाही खाता ती मज मक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नारीशी म्हणतसी या कारणे पापगुण ऐसेची असती जाण ओखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप असे जेथे बहुत दैन्य मत्सर वसे तेथ शुभाशुभ नेने कश्चित पाप रूपे जाणावे एखादे दैन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी अपस्मार होय जयासी पाप रूप तोची जाना समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नभे निका वेद धर्म द्विजयका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनातन आणि तोचे शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानोनी जैसे जैसे मागे अन्न आणुनी देतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे काशी क्षेत्र थोर असता न करी कदा तीर्थयात्रा न जाय देव दर्शना सर्वथा गुरु सेवे वाचुनी आपुले देह संरक्षण कधी न करी शिष्यदान लयवात लावुनी श्री गुरुचरण कवना सवेन बोलीचे अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक उभा येऊनी सन्मुख वर माग म्हणतसे अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीशी ऐका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय ओमकेशी न पुसता मी गुरुसी वरण घे सर्वथा म्हणून गेला गुरुपासी विनवितसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे निरोप झालिया स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा बरवे होईल म्हणतसे ऐकून या शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचूनी पातकासी निवृत्ती नभेगा परियेसी जन्मांतरी बाधिती निश्चयसी धर्मशास्त्री असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेने करावी पापधुनी शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी ऐशी आपरी शिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप मागुनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी सांगे ईश्वरासी न लगे वर आपणासी दये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करुणी ओमकेशी गेला निर्वाण मंडपासी बोलावून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू भरे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे सांगे ईश्वर विष्णूसे आश्चर्य देखिले परियेसी दीपक शिष्य निश्चयसी गुरुभक्त से जाना गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहिर्निशी करीतो भावे एक चित्ते नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करिनार निर्गुणी त्याते देखुनी माझे मनी अति प्रीती वर्ततसे वर देईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण गुरुचा निरूप नाही म्हणून न घे वर परियेसा अनेक दिव्य सहस्त्र वर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहिर्निशी नाना कष्ट करुणिया तैसा तापसी योग्यासी नभे मजवर द्यावयासी बलात्कारे देता तयासी वर्ण घेतो दीपक तन मन अर्पुनी श्री गुरुसी
सेवा करीतो संतोषी तय मृती म्हणून श्री गुरुसी निश्चय भजतसे समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून केती म्हणून वर्णुत्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक प्रियसी कुलदीपक नाम सत्य धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके ऐकुनी शारंग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहे ते वेळी सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आनिक तेथे संतोषोनी दीपकाते मने विष्णू परियसा बोलावनी दीपकासी मने ऋषिकेशी तुष्टलो तुझे भक्तीसी वरमाग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखुनी आम्हासी वर देतोसी परियसी कवन कार्या सांग मज लक्ष कोटी सहस्र वरुषी तप करीती अरण्यवासी त्यासी करतोसी उदासी वर्ण देसी नारायणा मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देशी वर्मज ऐकुनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारून तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करिसी निर्वाणेसी म्हणून आम्ही जाहलो संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हासी पावली जो नर असेल गुरुभक्त जान तोची माझा जीव प्राण त्यासी वश झालो आपण जे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करी ती नमन भक्तीसी तेची मज पावे जाना ऐसे ऐकुनी दीपक नमिता झाला आनिक विनवितसे देख मने सिद्ध नाम धारका एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसादिकांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासूनी सर्वज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन आमचा गुरुची देव जान अन्यथा नाही जान पा सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्धजन गुरु वाचुनी न होती सज्ञान ज्ञात होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियसा संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोरत्न बाळक तुझी आमचा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न वर द्यावयासी मी आलो आमचेनी मन संतोषी वर मागजो तुझे मानसी तुझ अवश्य झालो निर्धारेसी जे पाहिजे ते देईन आता दीपक म्हणे विष्णुसी जरी वर आम्हा देसी गुरु भक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे या परतेन मागे निके म्हणून चरणी लागला दिधलावर शारंग पाणी संतोषोनी बोले वाणी अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राण सखा होसी तुआ ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणि कजरी आम्हा पुससी सांगेन ऐक एक चित्ते लौकिक सुबुद्धी होय जैशी धर्माधर्म सुमने तैशी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करीगा अहिर्निशी जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने हो आम्ही संतोषी तेची आमुची स्तुती जान वेद वाचिती सांगेसी
वेदांत भाष्य अहिर्निशी वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझवश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जान तयामध्ये बुडता क्षण केवी होय परिसा जयाचे हृदी गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जान अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देतावरू तद्वत फलदाता गुरु त्रैमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकाशी दिधला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलिसी एक चित्ते परियसा वर लाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख उसतसी गुरु ऐक तया शिष्या दीपकासी एक शिष्या कुळदीपका काय दिधले वैकुंठ नायका विस्तारुणी सांगेनिका माझी मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिधला ऋषिकेशी म्या मागितले तयासी गुरु भक्ती व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरण दृढेसी वर दिधला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे घरी नवनिधी विश्वनाथा तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती श्रेयायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह झाला तत्क्षणेसी झाला गुरु वेद धर्म शिष्याचा भाव पहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अति विशेष त्यासी कैचे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमायसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित त्यासी पुनर्जन्म नाही जाना सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलिसी सांगे ब्रह्मा परियेसी दीपक शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी गुरु भक्ती असे येणे विधी जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरण सह मानसी तोची लाधेश्वरासी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन श्रोतयांसी करी नमन न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपक काख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः श्री दत्तात्रेयार्पितमस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु।